नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. खरं तर सकाळची वेळ असते ना, ती वेळ अशी फार प्रसन्न असते. खूप काही छान ऐकण्याची असते. पण गेल्या काही दिवसात महाराष्ट्राला सवय लागली आहे ती खूप काही छान पाहण्याची आणि छान ऐकण्याची. हे ऐकणं आणि पाहणं असं असतं की जे स्वतःला खऱ्या अर्थानं उठवेल. उठवणं म्हणजे केवळ डोळ्यांच्या दोन पापण्या उघडून बसणं नाहीये, तर मनाची आत्मशक्तीनं अवघ्या जगाला पाहणं. हे जगाला पाहणं म्हणजे काय, तर अशा काही गोष्टी ऐकणं, अशा काही माणसांना समजून घेणं की ज्यानं स्वतःचं आयुष्य समृद्ध होईल, फार मोठं होईल. असंच एक नाव म्हणजे भीमथडी जत्रेच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रभरातच नाही तर देशभरात खऱ्या अर्थानं घराघरात गेलेलं हे नाव म्हणजे सुनंदाताई पवार. आज ते आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊयात स्त्री सबलीकरण, स्त्री उद्योजकता आणि नवनव्या बचत गटांच्या मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजी काय असाव्यात या विषयावर. स्वागत आपलं ताई. मला सांगा, भीमथडी जत्रेच्या माध्यमातून आपण हजारो हातांना खऱ्या अर्थानं काम दिलेलं आहे. आज स्त्रियांची आपण कुटीर उद्योग म्हणून त्यांना छोटं नका करूया, पण बचत गट असतील किंवा त्यांच्या हाताची जी चव आहे ती चव आपण वैश्विक स्तरावर जर न्यायची असेल, म्हणजे अमेरिकेतल्या एखाद्या माणसाला जर पुरणपोळी खायची असेल तर ती अजूनही मुंबईतले काही ब्रँड आहेत त्यांच्यामार्फतच जाते, किंवा कोकणातली एखादी मस्तपैकी सोलकडी असेल किंवा असे काही पदार्थ जे टिकू शकतात. पण ती हाताची चव परदेशातही तो घमघमाट निघावा यासाठी आपण काय करू शकतो? एकतर मी मगाशी म्हटलं तसं ट्रेनिंग आणि कोणीतरी पाठीशी सक्षमपणे, कारण एक्सपोर्ट आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी लागणारी एकतर त्या पद्धतीचं क्वालिटीचं उत्पादन आपल्याकडे पाहिजे की ते बाहेर परदेशात गेल्यानंतर सुद्धा आपल्या प्रॉडक्टमध्ये कोणी चूक काढू नाही, इतके ते उत्तम क्वालिटीचं सगळं आरोग्यासाठी हितकर असं ते प्रॉडक्ट आपल्या महिलांना करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी ट्रेनिंग आणि आर्थिक पाठबळ आणि पॅकिंग तिथपर्यंत बाहेरच्या देशामध्ये पोहोचण्यासाठी या जर गोष्टी आमच्या महिलांना मिळाल्या तर निश्चितपणे आपले प्रॉडक्ट बाहेर जाऊ शकतात. कारण कोणीतरी पाठवतंय ते, पण अजून ते आमच्या महिलांना जमत नाहीये, जमत नाहीये. त्यातली जी यंत्रणा आहे ती जमत नाही. मला सांगा, बचत गट म्हणजे साधारणपणे गेल्या 20 वर्षाचा सगळा प्रवास तुम्ही पाहिलाय. अगदी घरातल्या उंबरठ्यापासून ते पार चुलीपर्यंत जाऊन हा सगळा प्रवास पाहिलाय बचत गटांचा. बचत गटांची ताकद काय आहे आणि बचत गटांनी अजून स्वतःला न ओळखलेली शक्ती काय आहे? खरं तर बचत गटाची जी चळवळ गेल्या 2003 पासून जी सुरू झालेली आहे, मधल्या काळामध्ये अतिशय एकदम उंच ह्याला गेलेली चळवळ, आणि आत्ताची जर परिस्थिती पाहाल तर तुम्ही पूर्णपणे शांत झालेली चळवळ असा थोडासा हा मला थोडंसं खेदाने सांगावं असं वाटतंय की कागदोपत्री महिला बचत गट खूप दिसतात आहे, पण प्रत्यक्षात काम करणारे महिला बचत गट आता तसे कमी झालेले आहेत आणि एक BC सारखं स्वरूप या बचत गटाला आलेलं आहे. त्यामुळे माझ्या नजरेसमोर महिला बचत गट असं नाही, पण महिला उद्योजक मला जास्त भावेल ह्याच्यातनं उभा राहताना किंवा हे करताना. नक्कीच बचत गट हा शब्द मी का इन्व्हर्टेड केला, कारण उद्योजक आणि त्याची संघटनात्मक गावच्या पातळीवर थोड्या थोड्या तर त्यांना सगळ्यांना एकत्रित आणण्याचा हा शब्द असतो. ही जर उद्योजकता त्या महिलांमध्ये जर रुजवली, म्हणजे ज्या पद्धतीने आपण म्हणतो की खेदानं असं म्हणावं लागतंय की गेल्या काही वर्षात हे प्रकरण, हे बचत गटाची जी विकासात्मक गौडदौड होती ती थांबलेली होती. याला लाभलेली स्थानिक राजकारण असतील, किंबहुना ती राजकारणापेक्षा महिलांनी स्वतःची ताकद, शासकीय स्तरावरच्या योजना स्वतः न समजून घेतल्यामुळे हा थोडासा बॅकलॉग आहे. पुढच्या काळात, भविष्यात आता जर हे करायचं असेल, वाढवायचं असेल स्वरूप, तर काय केलं पाहिजे? एकतर महिलांनी, गावागावातल्या महिलांनी गावाची गरज ओळखून, आता आम्ही बारामतीला आता गेल्या वर्षभरामध्ये एक नवीन उपक्रम चालू केला की गाव तिथे व्यवसाय, असे आम्ही 10 गावामध्ये 10 व्यवसाय सुरू केलेत आणि 5 व्यवसाय आम्ही पुढच्या महिन्यामध्ये सुरू करतोय. महिलांना आम्ही सांगितले की तुमच्या आसपासच्या परिसराची गरज काय तेच ओळखा. तुम्ही खूप लांबचा आणि पुढचा हे न करता आत्ता गावाच्या परिसरात आपण काय विकू शकतो. आणि पेटिकोटचं युनिट सुरू झाले, बेकरीचं युनिट सुरू झाले, बांबूंपासून वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण. आमच्या महिला सकाळी जाऊन संध्याकाळी बारामतीला पुण्याला जात होत्या आणि प्रशिक्षण घेऊन परत येत होत्या. अशी आणि डाळमी चालू केलेल्या आहेत 2 हरभऱ्याच्या आणि सर्व कडधान्यांच्या डाळी आमच्या महिला करतात आहे. आणि तुम्ही पाहताय की ह्या ज्या रोजच्या गरजेच्या ज्या वस्तू आहेत ना, मसाले आणि ते तर आहेच, पण ह्या ज्या इतर गोष्टी, पेटिकोट असेल किंवा बेकरीचे युनिट आहेत की काही गावांमध्ये अजूनही बेकरी, आणि ग्रामीण भागामध्ये बटर, ब्रेड आणि केक अजून काही काही भागामध्ये मिळत नाही. तर मग आम्ही सांगतो की बाबा जे जिथं मिळत नाही ना ते सुरू करायचा प्रयत्न करा. आणि खूप छान महिला उभ्या राहतात आणि करतात आहे. मग ह्याच्यासाठी गट येण्यापेक्षा तुम्ही काही जणी एकत्र या आणि एकत्र येऊन मग आम्ही त्यांना मोफत प्रशिक्षण देतोय
आणि बँकेसाठी त्यांना मदत करतोय, आर्थिक मदतीसाठी आपण त्यांना प्रयत्न करतोय, मार्केटिंग कसं करायचं त्याच्यावरती प्रशिक्षणं चालू आहेत महिलांसाठी आणि खूप छान उभं राहतं ते. अगदी नवजात शिशू जे जन्मतं आणि त्याला हॉस्पिटलमध्ये देण्यासाठी जे किट्स लागतं, सगळे कपडे आणि ते सगळे दुपटी वगैरे, त्याचा पण एक कळम, इंदापूरला कळम गावामध्ये महिलांनी, अतिशय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ह्या महिला आहेत आणि तो व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने करतात ते. त्या धावत पळत जाऊन प्रत्येक हॉस्पिटलला जाणं, डॉक्टरांना भेटणं, त्यांच्या ऑर्डर्स घेणं आणि ते तिथले प्रॉडक्ट तिथं हे करणं, हे छोट्या छोट्या गावातले छोट्या ज्या ग्रुप्स आहेत महिलांनी केलेले, त्या महिला अशा पद्धतीने उभ्या राहतात त्या परिसरामध्ये. पण काय, थोडी इच्छा पाहिजे. कारण कधी होतं, सुरुवातीला खूप मोठा ग्रुप येतो माझ्याकडे, 20 जणी 25 जणी येतात आणि जेव्हा ॲक्च्युअल व्यवसायाला सुरुवात करायची वेळ येते त्यावेळेला त्यातल्या अर्ध्या महिला निघून गेलेल्या असतात. कारण बँकेकडनं काहीतरी काढायचं आहे म्हटलं की महिला थोड्या मागे, 2 पावलं मागे जातात. कारण कदाचित घरातनं त्यांना ते सांगितलं जात असेल की नको हे करायला, त्यामुळे धाडस थोडंसं आमचं कमी पडतं किंवा घरातनं जी आपण ताकद म्हणतो ना ती थोडी कमी पडते. त्या महिला बाहेर पडतात, पण ज्या राहतात त्या मात्र मग चिवटपणे राहतात आणि करतात आणि उभ्या राहतात आणि छान चालतं. मग नंतर मग ह्या येऊन जॉईन व्हायला बघतात की नाही, आता आम्ही तुमच्याबरोबर यायला तयार आहोत. नक्कीच महाराष्ट्रातल्या किंबहुना कोकणातल्या घरांमध्ये ज्या स्त्रिया या वेळेला हा कार्यक्रम पाहत असतील त्यावेळी त्या सगळ्यांनी ताईंचं हे म्हणणं नीट ऐका. कुठलाही उद्योग करण्यासाठी फार मोठी स्वप्न पाहण्याची गरज असते, पण फार मोठं धाडस करणं म्हणजे फार मोठा उद्योग उभं करणं नसते. अतिशय छोट्या छोट्या गोष्टीचं निर्माण हे देखील धाडसच असतं. अगदी लहान मुलाच्या त्या संगोपनापासून त्याची सेवा पुरवण्याची सुविधा, कधी कोणाला न सुचलेली ही संकल्पना आहे, पण कळमनुरीच्या त्या महिलांनी हे सगळं सिद्ध करून दाखवलं. त्याही मी तुमच्याकडे येतोय. कुठल्या तरी अमेरिकन कंपन्यांमधला पास्ता किंवा कुठल्या तरी अमेरिकन कंपन्याची मॅगी आज आपल्या घरची नाश्ता म्हणून गरज झाली आहे. मला सांगा, आपली झुणका भाकर, आपले पोहे हे असं जगाच्या बाजारात जाण्यासाठी आपण कुठं कमी पडतोय? जगाच्या बाजारात जाण्यासाठी मगाशी मी तुम्हाला म्हणलं तसंच आहे की आम्हाला आर्थिक पाठबळ जे पाहिजे आमच्या महिलांसाठी ते कमी पडतंय. आजही मी ज्या बारामती परिसरामध्ये काम करत असताना तिथे पण बँकांच्या आणि आर्थिक याच्या खूप अडचणी आहेत. कारण त्या सगळ्या किचकट कागदपत्रांची पूर्तता करण्यापासून याच्यामध्ये मग महिला थकून जातात आणि त्यामुळे नको आपल्याला करायलाही. आणि मग बीशी सारखं स्वतः पैसे ग्रुपमध्ये त्या बीशी करता आणि ते बचत गटाचं त्यांचं सगळं आर्थिक व्यवहार ते बीशी सारखे चालतात. आर्थिक पाठबळ आणि जसं आता जे काही त्यांनी कोकणचं त्यांनी ट्रेनिंग प्रोग्राम आणि कार्यशाळा घेतलेली आहे, अशा कार्यक्रमांची गरज आहे आणि तरुणांना थोडंसं त्याच्याकडे वळवावं लागेल. आज आपण पाहतोय की महासत्ता होऊ पाहण्याचं स्वप्न दाखवून कलाम निघून गेलेले आहेत, पण ते स्वप्न जिवंत ठेवायचं किंवा त्या तिकडे मार्गक्रमण करायची जबाबदारी आज ह्या आमच्या तरुणांची. पण त्या तरुणाला भरकटून न देता या सगळ्या विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याची जबाबदारी मात्र या सगळ्या NGOंची आणि काही कार्यकर्त्यांची आहे की त्यांना त्या प्रवाहामध्ये आणलं पाहिजे. कारण गावागावांमध्ये गट तट राजकारण याच्या माध्यमातून आमचा तरुण थोडासा बिथरल्यासारखा झालेला आहे आणि काही तरुण तुम्ही पाहताय की व्यसनाधीन काही झालेली तरुण पिढी आपल्याला दिसते आणि वाईट वाटतं की खरंच का आपला हा देश तरुणांचा आहे. आणि हे सगळं विचार करताना मला नेहमी महात्मा गांधींनी केलेलं एक विधान नेहमी असं प्रकर्षाने जाणवतं की सगळं आहे आपल्याकडे, म्हणजे सुंदर निसर्ग आहे, पाणी आहे, माती आहे, माणूसबळ आहे, पण ह्या सगळ्या अशा सगळ्यांनी श्रीमंत असलेला आपला देश, पण त्या देशातली गरिबी हा एक विरोधाभास आहे. कारण आपल्याकडे आहे ते विचारांचं जे दारिद्र्य आहे ते जोपर्यंत संपत नाही आपलं, तोपर्यंत मला नाही वाटत आपण महासत्ता होऊ. नक्कीच महासत्ता होणं आणि महासत्तेतला आपण स्वतःला तरुण शोधणं म्हणजे नेमकं काय याचा आज विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. डॉक्टर कलामांना आदर्श मानायचं याचा अर्थ केवळ घरच्या टेबलावर अग्निपंख पुस्तक आहे याची शान मिरवणं म्हणजे नाही. कलाम म्हणजे काय आपण समजून घेऊया. हे कलाम होणं म्हणजे आपल्या आई वडिलांना मानणं, कलाम होणं म्हणजे आपल्या मातृभूमीला मानणं, कलाम होणं म्हणजे स्वतःतला जिवंतपणा हा शाश्वत काळासाठी संशोधनात्मक अभ्यासात्मक जिवंत ठेवणं. आपण कलाम बनूया, आपल्या मातृभूमीचं ऋण फेडूया. याच विषयावर बोलतो. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेक नंतर स्वागत. आपण बोलतोय सुनंदाताई पवार यांच्यासोबत. ताई, मला सांगा की अजूनही गावातून शहराकडे येणाऱ्या तरुणांचा जो लोंढेच्या लोंढे हे जे प्रमाण आहेत हे घरातली उद्योजकता काही अंशी थांबवू शकते आणि हे थांबवण्याचं काम आज फक्त घरातल्या बायकांकडे, स्त्रियांकडे. त्यांनी जर एखादा उद्योग निर्माण केला, युनिट निर्माण केला, तर तीच
बाई ही अख्ख्या घराला, आपल्या गावाला, आपल्या कुटुंबाला जोडून ठेवू शकते. काय विचार आहे आणि तरुणांनी आता काय केलं पाहिजे? आत्ताच मी मुंबईला येत असताना पाहत होते की ह्या मुंबईतल्या रस्त्यावरची गर्दी आणि आजूबाजूला ज्या पद्धतीने सगळं दिसत होतं. आणि मी स्वतः शेतावर वाढलेली, जन्मलेली आणि शेतावर राहते आता. त्यामुळे मला माहिती की ते शुद्ध हवा, सकस सगळ्या गोष्टीचा. पण हा जो काही कोकण आणि परिसरातनं गावाकडनं जो तरुण आज वेगळ्या ह्याने इकडे येतोय, तर त्या सोन्यासारखी जमीन आहे, पाणी आहे, सगळं आहे. पण तेच जर आपण थोडंसं, जमीन ही, तुम्ही जेव्हा जमिनीमध्ये कष्ट करता तेव्हा जमीन पैसा देते. कारण मी स्वतः शेतकरी आहे, माझी आंब्याची बाग आहे. आणि जेव्हा माझा आंब्याचा सीझन असतो तेव्हा मी 3 महिने कुठेही जात नाही. मी आंब्याचं मार्केटिंग सुद्धा माझं मी करत असते. त्यामुळे शेती देते, फक्त कष्ट करायची तयारी. त्यामुळे तरुणांनी तिथं थांबलं पाहिजे, शेती केली पाहिजे, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड घेतली पाहिजे आणि कमी खर्चाची शेती, जे मातीला हवंय तेवढंच त्या मातीला दिलं पाहिजे. आणि नवीन सगळ्या गोष्टी आपण स्वीकारून आपण परत एकदा शेतीकडे गेलं पाहिजे. शेतीचं कसं आहे की सगळ्याला मंदी येऊ शकते, पण शेतीला मंदी म्हणजे त्या दृष्टीने नाही. कारण अन्नधान्य आणि सगळ्या गोष्टी, फळं ही रोजची गरज आहे आपली. फक्त त्या पद्धतीने आपण त्या शेतीकडे बघितलं पाहिजे. आणि दुष्काळ जरी असला किंवा पाणी कमी जरी असलं तरी कमी पाण्यावरती किंवा जे माती, आता नवीन एक तंत्रज्ञान येऊ घातलेलं आहे की माती तपासा, मातीला जेवढं हवंय तेवढंच द्या. अतिशय जास्त खतांची गरज आता मातीला नाहीये. आणि ठिबक सिंचन, कमीत कमी पाण्यातली शेती आपल्याला केली आपण तर शेती खूप चांगलं उत्पन्न देते. आणि खूप चांगले शेतीचे प्रयोग काही गावांमध्ये खूप सुंदर पद्धतीने चालले. लाखो रुपयाची उलाढाल या शेतीमधनं होतीये. पण त्या दृष्टीने त्या शेतीकडे बघितलं पाहिजे. पण शहराचं आकर्षण मला माहिती नाही काय त्याच्या पाठीमागं आहे, पण इथं येणं, अशा ह्या सगळ्या कंजेस्टेड ह्याच्यामध्ये राहून आधीच असलेली गर्दी आणि त्याच्यामध्ये आपण भर घालतोय आणि इथल्या सगळ्या व्यवस्थेवर पण ताण येतोय. त्यामुळे मला वाटतं आपण शेतकऱ्यांनी ज्याची शेती आहे त्यांनी शेतावरच थांबलं पाहिजे आणि शेती केली पाहिजे. महानगराचं आकर्षण आहे, पण महानगरांकडे येताना, नोकरी करताना आपण शेवटी काय घेतो? कारण इथं येऊन एक 30-40 हजाराचा जॉब करणं आणि गावाकडे त्याच्या दुप्पट लाखाचं उत्पन्न आपल्या जमिनीत आहे, ते सगळं विसरून ज्यावेळी आम्ही इथं येतो त्यावेळी आज पुन्हा एकदा शेतकरी होण्याची गरज आहे. डिसेंबरला आपली एक फार मोठी शेतकरी परिषद होते. मला सांगा, कोकण म्हणजे सह्याद्रीच्या समुद्रसपाटीकडचा एक भाग आणि उर्वरित भागात दुष्काळाचं सावट आहे. पण सुदैवानं कोकणात अजूनही वेड्यासारखा पाऊस बरसतोय, पाण्याची मुबलकता आहे, नदी नाले भरलेले आहेत. अशा परिस्थितीत कोकणातल्या शेतकऱ्यांनी शेतीकडे थोडंसं दुर्लक्ष केलंय. पुन्हा एकदा शेतीकडे वळण्यासाठी किंवा अशा प्रकारचे फळ प्रक्रिया किंवा या प्रकारच्या गोष्टी त्यांना समजावून सांगण्याची आज गरज निर्माण आहे. केवढी मोठी बाजारपेठ आहे? खूप मोठी बाजारपेठ आहे. अजून एक मला कोकणच्या लोकांना सांगावंसं वाटतं की तुम्ही टुरिझम करा. नक्कीच. कारण आज शहरातल्या लोकांना 2 दिवस कुठेतरी ग्रामीण वातावरणामध्ये जायचंय, त्यांना भाकरी खायची आहे, मासा खायचा आहे आणि त्यांना त्या वातावरणात जायचंय. साधं कुडाचं घर असू द्या, बेसिक स्वच्छता, बेसिक गोष्टी तुम्ही त्यांना द्या, पण ही लोक तुम्हाला तुमच्याकडे यायला उत्सुक आहेत. त्यामुळे टुरिझम खूप छान चालेल कोकणामध्ये. पण ते ज्या पद्धतीने टुरिझम वाढायला पाहिजे ते टुरिझम अजून तिथं नाही वाढलेलं, पण त्याची गरज आहे, खरंच गरज आहे. कारण शहरातल्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा लोक निश्चितपणे कोकणातल्या ह्याच्यावरती जाऊन तिथं त्यांना तो ताज्या माशांचा आस्वाद असेल, आंबे असतील किंवा सिजनल त्यावेळची जी फळं असतील, तो आस्वाद घ्यायला नक्की शहरवासियांना आवडेल. फक्त ते करायला पाहिजे आपण. टुरिझम असेल किंवा सुकी मासळी म्हणूयात आपण, बोंबील असतील, सोडे असतील आणि बांगडा, ही जी काही मासे आहेत त्याला पण खूप मोठं मार्केट आहे, चांगलं मार्केट आहे. भीमथडी जत्रेमध्ये एकच स्टॉल येतो पण त्याच्यावरती लोक तुटून पडतात कारण ते कमी पडत आहे. त्यामुळे कोकणचा मेवा म्हणजे मेव्यामध्ये हे पण येतं, हे सगळे ड्राय फिश आहेत ते सुद्धा लोकांना हवे आहेत आणि त्याला पण चांगलं मार्केट आहे. पण त्या पद्धतीने काय होतं, कधी कधी खूप नाना शंका ग्राहकांच्या मनामध्ये असतात. त्या शंका जर आपण दूर करू शकलो ग्राहकांच्या मनातल्या, तर ग्राहक खूप छान प्रतिसाद देतो, त्यांना हवंय ह्या सगळ्या गोष्टी. नक्कीच गावातलं पर्यटन हे हवंय. कोकणात आल्यानंतर त्या पर्यटनाला फार मोठं 5 स्टार हॉटेलची सिस्टीम नको आहे. त्याला एक शांत घर असू द्या, माड असू द्या, अंगण असू द्या आणि गावातल्या त्या म्हातारी आजीबाईनं जिचं एक घर असेल, निवास आणि न्याहारी करू द्या, तिनं येणाऱ्या पर्यटकाचं स्वागत फक्त तिच्याच अंगणातल्या एका सोनचाफ्यानं करू द्या. त्या सोनचाफ्याची किंमत एकीकडे आणि लक्षावधी रुपये खर्चून केलेल्या फुलांचं खोटे आरास एकीकडे नक्की असेल. हेच समजूया आणि हेच जाणूया. एक छोटासा ब्रेक घेतोय. पात्र सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय सुनंदाताई पवार यांच्यासोबत. ताई, एकूणच महाराष्ट्रातली फळांची मार्केट जर पाहिलं किंवा बाजारपेठ जर पाहिली तर एक
नवी मुंबईच्या APMC मधलं एक उदाहरण सांगतो की महाराष्ट्रातनं येणारं प्रत्येक फळ हे दर्जेदार असतंच, पण कोकणातलं आलेलं फळ म्हटल्यावर ग्राहक किंवा दलाल हा आवर्जून घेतो, कारण त्यात मातीतली जी नॅचरलता आहे ती अजून त्यात खताचं प्रमाण नाहीये. मग एवढी सुंदर फळं असताना त्या फळांचा टिकाऊपणासाठी किंवा त्या फळांचे ज्याला आपण म्हणतो वेगवेगळ्या पद्धतीनं वापर करून जर फळ प्रक्रिया केली तर त्याची येणारी बाजारपेठ ही भविष्यात त्या शेतकऱ्यासाठी ही जास्त दामदुप्पट ठरणारी ठरेल. पण दुर्दैवानं या गोष्टीकडे कोकणातला शेतकरी पाहत नाहीये. या बाजारपेठेबद्दल आणि फळ प्रक्रियेबद्दल काय सांगाल? कसं आहे, कोकणातल्या आंब्याला जी चव आहे ना ती दुसऱ्या आंब्याला नाही, कारण आम्ही हापूस लावतो, पण तो कोकणातला हापूस असेल तर त्याला एक तर भावही चांगला मिळतो आणि त्याची चव खूप छान, कारण मातीचा गुण आहे त्या तिथल्या, त्यामुळे त्याच्यावरती प्रक्रिया होणं आणि गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी इंडस्ट्री, मी म्हटलं तसं त्या इंडस्ट्री उभा करून आंब्यापासून पावडर तयार करणं किंवा पल्प तयार करणं, ह्या गोष्टी, किंवा आंब्याचा रस पल्प जो त्याला प्रिझर्वेटिव्ह हे करून जर तुम्ही तो हे केला तर तो कुठल्याही सीझनमध्ये तो अवेलेबल होऊ शकतो. चालू आहे, करतात लोक, पण त्याचं जे काही त्या आहे त्या इंडस्ट्री आहे त्या अगदीच बोटा मोजणे आहेत. की मी काही ठिकाणी बघायला गेले होते कोकणामध्ये, पण अगदीच एखाद दुसरी इंडस्ट्री मला तिथे दिसली की आंब्यापासून काही ते करतात, ते पल्प करतात आहे. पण आंब्यापासून पावडर पण खूप छान होऊ शकेल त्याच्यापासून. आता कोकमची जी पावडर आहे ती लोकांना हवी आहे, कारण कोकणमध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत आणि कोकम हा एक तर सिरप तरी असतं किंवा आगळ तरी असतं, पण त्याच्यापासून जर ड्राय पावडर केली आणि त्याच्यामध्ये तुम्ही शुगर ऍड करून थोडी जिरा पावडर किंवा काहीतरी जलजिरा घालून ते ड्राय पावडरचे सॅचे जर तुम्ही अवेलेबल करू शकला तर ते प्रवासात नेऊ शकता तुम्ही, किंवा कधी तहान लागली किंवा असं वाटलं तुम्हाला त्यात पाणी घातलं तर त्याचं सुंदर सरबत होऊ शकतं. त्यामुळे कोकमची पावडर सुद्धा हा एक मोठं हे ठरू शकतं आणि कोकममध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत आणि हे व्हायला हवंय. मागे एकदा मी कोकण विद्यापीठात गेले होते त्यावेळेला मी तिथं पाहिलं होतं, त्यांनी नुकतंच त्याची एक पावडर केली होती, पण त्याचं इंडस्ट्रीमध्ये रूपांतर झालेलं अजून काय माझ्या कानावरती नाहीये. नक्की नाहीच आहे, अशा प्रकारच्या गोष्टी झाल्यात. आणि ताई, या मागचं कारण असं वाटतंय की या संपूर्ण तीनही जिल्ह्यांना आपल्या समोरचं मार्केट काय आहे त्यांना अजून कळलं नाही. एक उदाहरण सांगतो, अमेरिकेतली एक कंपनी आहे ती आता शाळेचं पाणी घेऊन त्याला सोड्याबरोबर टायप करण्यात एक प्रॉडक्ट पुढल्या महिन्यात आता भारतात ते लॉन्च होते. खरं तर दूरदेशीच्या त्या कंपन्या विचार करत आहेत, पण आपल्याकडे प्रॉडक्टच नेमकी काय ते न कळल्यामुळे हा सगळा गोंधळ होतोय. फळ प्रक्रियेचं शिबिर होते 12 सप्टेंबरला, तुम्ही त्यात गेस्ट लेक्चरर म्हणून आहात. काय आवाहन कराल फळ प्रक्रियेत या सगळ्या सुवर्ण संधीचा कोकणवासियांनी कशा पद्धतीनं लाभ घ्यावा? कसं तर जगाच्या तुलनेमध्ये जर आपण भारत देशाचं किंवा आपल्या महाराष्ट्राचं जर आपण पाहिलं ना, तर मी आताच नुकते स्पेनला गेले होते. स्पेनमध्ये द्राक्षाच्या आणि संत्र्याच्या आणि मोसंबीच्या बागा खूप आहेत, पण त्या लोकांनी एवढं हे केले की मला वाटतं 70 ते 75% ते प्रक्रियेमध्ये आलेले आहेत आणि आपलं जर पर्सेंटेज बघितलं तर खूप कमी आहे. जर आपण प्रत्येक फळ जर विक्री होऊन राहिलेल्या फळांवर प्रक्रिया करून आपण ते जर आपण विक्रीसाठी आणलं किंवा बाहेर आपण एक्सपोर्टचा विचार करतोय तर बाहेरच्या देशामध्ये पण खूप चांगलं मार्केट आहे ह्याच्यासाठी. मग त्याच्यासाठी गुणवत्ता, पॅकेजिंग आणि ट्रेनिंग या 3 गोष्टी जर उपलब्ध झाल्या तर निश्चितपणे आपण ह्या गोष्टी करू शकतो. त्यात आंबा, मगाशी म्हणलं तसं आमसुलाचं जर ड्राय पावडर करून आपण त्याचे सॅचे केले की त्यात पाणी घातलं की त्याचं सरबत तयार होईल, असं अनेक गोष्टी आहेत. खोबरं आहे, नारळाचं दूध आहे आणि ड्रायफिश सगळे. नक्कीच या सगळ्याचा वापर झाला पाहिजे तरच खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी येतील. सुवर्ण कोकणच्या माध्यमातून याच गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत आणत असतो. फळ प्रक्रिया म्हणजे तरी नेमकं काय? फळ प्रक्रिया म्हणजे दरवेळेला ती गुंतवणूक करणं अशातला भाग नसते. आज मुंबईच्या कुठल्याही नाक्यावर जाऊन पहा, फ्रूट डिश नावानं प्रत्येक फळाची एक फोड फक्त दिली जाते आणि त्या एका प्लेटची किंमत 30 ते 35 रुपये असते. विचार करा, फायदा प्रत्येकडे आहे. प्रत्येक ठिकाणी आपण त्याच्याकडे कशा पद्धतीनं पाहतो त्यावर सगळी गणितं असतात. अजूनही काही प्रश्न असतील, स्क्रीनवर नंबर जात आहेत सुवर्ण कोकणचे, तुमच्या मनातले प्रश्न विचारा आणि आवर्जून फळ प्रक्रिया शिबिराला तुमची नाव नोंदवा. ताई, आज तुम्ही इथे आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार. थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.